देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोगनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. बसा, इकडून बसा बाबा, इकडून बसा ना, ह्या बाजूने इकडून बसा, इकडून बसा ना. अशेषाही रुद्रा माझारी शंकर जो मदनारी तो मी येथ न धरी भ्रांती काही. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम. भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्थाने आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तो गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेला आहे. 10व्या अध्यायाचा आपला विषय सुरू आहे. 10व्या अध्यायातील 23व्या श्लोकावरच्या ओवेचं चिंतन आज आपण करतोय. 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी विभूती योग सांगितलेला आहे. भगवान परमात्मा म्हणतात एताम विभूतीं च योगंच ममयो वेत्ती तत्वतः सह अविकंपेन योगेन युज्यते नात्र संशय. जो विभूतीलाही जाणतो आणि योगालाही जाणतो त्याला अविकंप असा योग प्राप्त होतो. योगामध्ये अनेक प्रकार आहेत. भगवान परमात्म्याला जो योग अपेक्षित आहे तो अविकंप योग. अविकंप योग म्हणजे काय? जो योग कधीही चलायमान होत नाही, जो योग प्राप्त झाल्यानंतर कधीही व्युत्थान होत नाही, स्वतः उत्थान नाही परता उत्थान नाही असा योग. आणि हा योग जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपल्याला विभूती कळाल्या पाहिजेत आणि योगही कळाला पाहिजे. योग योग म्हणजे काय आपण परत परत चिंतन करतोय. भगवंतांनी योगाच्या व्याख्या सांगितल्या भागवत आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये. आपण परत परत ओव्या म्हणतो. योग कशाला म्हटलं भगवंतांनी? समत्वम योगम उच्यते, योग उच्यते. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जान योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याथे. हा एक योग सांगितला भगवंतांनी. किंवा अर्जुना तोच योगी, त्याच्या अगोदरची ओवी नाही, तो योगी तोची मुक्तो. हां, तो वल्लभा मी कांतो ऐसा पडे. अर्जुना तो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतो ऐसा पडे. तोची म्हणजे कोण आहे? हा त्याच्या अगोदरची होई. जीव परमात्मा संगमा. बरोबर आहे का? जयाचे नाही येणे झाले मनोधर्मा तो शरीरीची परी महिमा ऐसी पावे. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भुवनी विराजती. हां, तिथे आहे का?
आत बाहेर योगी निर्वाळले आहे चांगू, तरी माझा अनुरागू सप्रेमू जया अर्जुना तो बघतो. म्हणजे आतही योग पाहिजे आणि बाहेरसुद्धा योग पाहिजे. आणि आत योग बाहेर योग होण्याकरता किंवा चित्ताचं समत्व राहण्याकरता, कायम चित्ताचं समत्व राहण्याकरता आपल्याला हा अविकंप योग कळला पाहिजे. चित्ताचं समत्व कधी राहील? चित्ताला विषम दिसल्यावर चित्ताचं समत्व राहील का चित्ताला सम दिसल्यावर राहील? विषम दिसल्यावर चित्ताचं समत्व कसं काय राहील? आपल्या चित्ताला सम दिसलं पाहिजे. जगामध्ये हे सगळं दिसतंय, हे सगळं विषम आहे का सम आहे? दिसायला विषम आहे, पण ह्याच्यामध्ये विषमात सगळं काय आहे? समच आहे. म्हणून जे दिसतंय ते न पाहता जे आहे त्याला पाहायचं आहे. आणि आहे ते दिसल्यानंतर मग सम दिसलं. सम दिसल्यानंतर चित्तात विषमता निर्माण होणार नाही, चंचलता निर्माण होणार नाही, कायम योग आहे. नेने कंपू. म्हणजे तो पाहत नाही का? तो व्यवहार करत नाही का योगी? तो एकदम तटस्थ अवस्था प्राप्त करून बसलाय का? त्याला जग दिसत नाही का? त्याला भाजीच्या जागेवर भाजी दिसत नाही का? लाडूच्या जागेवर लाडू दिसत नाही का? का भाजी लाडू म्हणून खातो? सगळं काही दिसतंय त्याला, सर्व काही पाहतोय, पण समचित्त आहे त्याचं. त्याला योगी. आणि याच्याकरता भगवान विभूती सांगतात आणि योगही सांगतात. आपण योग आणि विभूती या शब्दाचे अनेक अर्थ केलेले आहेत. आपण जो अर्थ पाहिला, योग शब्दाचा अर्थ आहे भगवान परमात्म्याचं निर्गुण स्वरूप आणि विभूती शब्दाचा अर्थ आहे सगुण स्वरूप. योग शब्दाने आपल्यातलाही देव कळला पाहिजे आणि विभूती शब्दाने बाहेरचाही देव कळला पाहिजे. योग शब्दाने समाधी घ्या, विभूती शब्दाने व्यवहार घ्या. आपल्याला व्यवहारातही आनंद घेता आला पाहिजे, समत्व राहिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण समाधी लावतो त्याही समत्व राहिलं पाहिजे. म्हणून एताम विभूतीम योग, विभूती सांगितले आणि योग सांगितला आहे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आत्मा ही विभूती सांगितली. ध्यान करायला सांगितले. जे ज्ञानाचे अधिकारी नाहीत त्यांना ध्यान करावं लागतं. परमात्मा सर्वच ठिकाणी आहे, परंतु असा बोध लगेच सगळ्यांना प्राप्त होईल का? तो बोध प्राप्त होण्याकरता अगोदर कुठंतरी मन लावलं पाहिजे, एकाग्र झालं पाहिजे, शांत झालं पाहिजे, स्थिर झालं पाहिजे, चित्तातले मल विक्षेप कमी झाले पाहिजेत. मग पुढे परमात्मा व्यापक आहे असा बोध होईल. मोक्ष देईल ज्ञान. ते तकीर नाही आण, परी ते थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. आणि ते मन शुद्ध होण्याकरता ध्यान करावं लागेल. पायरी पायरीने जावं लागेल. पहिल्यांदा मल घालवण्याकरता निष्काम कर्म आहे आणि विक्षेप घालवण्याकरता ध्यान आहे, उपासना आहे. आणि मग आवरण भंगाकरता ज्ञान आहे. म्हणून ज्ञान सांगून झालंय का नाही झालं? 7व्या अध्यायात सांगितलं, 9व्या अध्यायात सांगितलं. मग अजून ज्ञान सांगितलं तरी सुद्धा बोध होत नाही. त्याचा अर्थ काय? अजून चित्ताची, अंतकरणाची तेवढी तयारी नाही. ती तयारी करून घ्यायची. म्हणून अर्जुनाने आपल्या सर्वांच्या वतीने विभूती विचारल्या ध्यान करण्याकरता. किंवा जरी ज्ञान झालेलं आहे तरी ज्ञानोत्तर भगवान परमात्म्याची सेवा करण्याकरता विभूती, असाही अर्थ घ्या. अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारलाय, देवा केशु केशुच्या भावेशु चिंत्योशी भगवन्मया. मला तुझं चिंतन करायचं आहे, सगळंच तू आहे असं म्हटल्यावर चिंतन होईल का? म्हणून मला ध्यान करण्याकरता तुझ्या काही विशेष विभूती सांग. आणि मग त्या सांगायला सुरुवात केली. आणि सांगत असताना आदित्यानामहम विष्णू झालं आपलं.
वेदानाम सामवेदोस्मी तोही श्लोक झाला. रुद्रानाम शंकरश्चास्मी या श्लोकावरच्या ओव्या ज्ञानोबारांच्या आपण बघतोय. आशेशाही रुद्रा माझारी शंकर जो मदनारी तो मी येथ न धरी भ्रांती काही. आशेशाही रुद्रा माझारी, जेवढे काही रुद्र आहेत त्या सगळ्या रुद्रामध्ये भगवान शंकर जे मदनाचे आरी आहेत, मदनाचे शत्रू आहेत, कामाचे शत्रू आहेत, तो मी येथ न धरी भ्रांती काही. ते माझं, ही चोवी चालली ना आपली का झाली होती? झालती काय? चालू आहे. याच्या अगोदरची राहिली का? हां बरं चला, कारण श्लोकात आपण थोडंसं चिंतन करून आलो होतो. भगवान शंकर ही सुद्धा माझी विभूती आहे, विशेष विभूती. म्हणून भगवान शंकराच्यात आणि माझ्यात भेद करू नका. भगवान शंकरांना आपला आत्मा समजतात भगवान परमात्मा. म्हणून तुम्हाला ध्यानच जर करायचं आहे, एखादा मनुष्य भगवान शंकरांची पूजा करत असेल तरीसुद्धा ती भगवंताचीच पूजा आहे. फक्त भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्यात भेद नाही असं करून ती पूजा केली पाहिजे. हरिहरा भेद नाही नका करू वाद. मयेशाते वानिता आत्मस्तुती होता संचारू असे ही ओवी त्याच्या अगोदरची ओवी पाहिजे आपल्याला. तरी श्रद्धा वस्तुशी आजरू करिता जाणे जे प्रकारू जरी होय श्री गुरु सदाशिव. तुम्हाला जर खरंच परमार्थ शिकायचा असेल, कशी श्रद्धा असेल हे शिकायचं असेल ना, तुम्ही गुरु करा. कोणाला? सदाशिवांना. आदिनाथ गुरु. कशी भक्ती केली पाहिजे, कशी श्रद्धा असली पाहिजे, कसं मला जाणलं पाहिजे. अहो त्या रामायणात आपण नेहमी सांगतो, भगवान परमात्म्याचा राम अवतार झाला. भगवान प्रभू रामचंद्र त्या झाडांना मिठ्या मारत होते, हे सीते सीते म्हणून विरहामध्ये शोक करत होते. तरीसुद्धा भगवान शंकरांनी नमस्कार केला, जय सच्चिदानंद. पार सतीला शंका निर्माण झाली, पण भगवान शंकरांच्या बोधात कुठेही कमीपणा नाही. सती विचारायला लागल्या, अहो तुम्ही जय सच्चिदानंद म्हणताय, हे काय साक्षात ब्रह्म आहे का, ईश्वर आहे का? आणि ईश्वर असेल तर यांना आपली पत्नी कोणी नेली कसं कळत नाही? रडतात कसे? रडकास्त काय ब्रह्म? भगवान शंकर म्हटले, सती ही देवाची लीला चालू आहे, विभूती आहे. योग कळला पाहिजे तसा विभूती कळली पाहिजे. परमात्म्याची लीला चालू आहे, म्हणून तू सुद्धा नमस्कार कर. म्हणून या ठिकाणी भगवान शंकरांचं वर्णन केलं. जेवढे काही रुद्र आहेत, हर, बहुरूप, त्र्यंबक, अपराजित, वृषाकपी, शंभू, कापर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व, कपाली, विशांपती. किती झाले रुद्र? 11 झाले का? 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11, 12 आहेत. हां 12च आहेत ना रुद्र? रुद्र किती आहेत? 12 कसे झाले इथं? कोणतं तरी नाव डबल झालं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 12 नावं दिलीत या ठिकाणी. या सर्व रुद्रामध्ये आदित्य किती आहेत? 12. रुद्र किती आहेत काका? 11च ना? हां, पण हे भगवान शंकरांची नावं आहेत सगळ्या. होईत स्पष्ट केलं आहे ना? कुठं आहे? अशेषाही रुद्रा माझारी. संख्या कुठं दिली ओवीमध्ये? सगळ्या रुद्रांच्या मध्ये हे रुद्र आहेत, म्हणजे भगवान शंकरांची जी वेगवेगळी रूपं आहेत. भागवतामध्ये रुद्राची उत्पत्ती दिलेली आहे सुरुवातीला.
ब्रह्मदेवांना राग आला, त्याच्यात भुयामधून उत्पत्ती. म्हणजे सगळे जे रुद्र आहेत, या सगळ्या रुद्रामध्ये तरी त्र्यंबक असतील, अपराजित असतील, शंभू असतील, याच्यामध्ये मदनाचा शत्रू असलेले भगवान शंकर जे आहेत, मदनाचा शत्रू, मदनारी म्हटलं त्यांना, म्हणजे त्यांनी आपल्या जीवनामध्ये कामाला जाळलंय. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं का नाही? लाच कर म्हणून काम कोळसा केला, ऐशा पैजा महेशा. लाचकरी म्हणून काम कोळसा केला. तो काम जो आहे तो लाचकर आहे. पांगरोनी दाही दिशा, लाच करू म्हणून काम कोळसा केला. पहिलं त्याच्याकरता पांगरोनी दाही दिशा. काय झालं, ते सतीने ऐकलं नाही आणि मग भगवान परमात्मा समाधीत गेले. सतीला काही म्हटले नाही, सतीने ऐकलं नाही. रामप्रभूंची परीक्षा घेतली. रामायणात आले आणि भागवतात सुद्धा आले. रामायणात विशेष आलं आहे. परीक्षा घेतली. मग भगवान शंकर म्हटले हे आपलं ऐकत नाही, परत आपल्याला खोटं बोलली, आणि म्हणून मग भगवान शंकर आपले समाधीत जायचे. पुढे मग ते सतीला त्या यज्ञामध्ये शरीर संपवावं लागलं. तर तारकासूर नावाचा असुर होता आणि त्याने त्या ठिकाणी सगळ्या देवांना त्रस्त केलं. त्याला असं वरदान होतं, भगवान शंकराचा पुत्रच त्या ठिकाणी त्या तारकासुराला मारेल. आता भगवान शंकरांना पुत्र पाहिजे, तर सती तर तिकडे शरीर संपवलं आणि लग्न तर झालं पाहिजे. मग सगळ्या देवांनी असा विचार केला. कामदेवाकडे गेले आणि कामदेवाला म्हटले आमचं एक काम आहे. म्हटले काय? भगवान शंकरांची समाधी भंग झाली पाहिजे, कारण भगवान शंकर समाधीतून बाहेर आले तर विवाह होईल, विवाह आला तर पुत्र होईल. म्हणून त्याला लाच दिली, आम्ही तुला असं करू, आम्ही तुला तसं करू. सुरुवातीला कामदेव सुद्धा घाबरले बरं का, नको म्हटले, मला माहिती आहे त्यांचा राग, पण सगळ्या देवांचं कल्याण होईल, सगळ्यांना फायदा होईल, सगळ्या देवांची विनंती म्हणून गेले. आणि गेल्यानंतर त्याने अनेक प्रकारचे प्रयत्न केले. असं वर्णन केलं रामायणात. सगळी सृष्टी काममय झाली. जेव्हा ज्यांना देवाने वाचवलं तेवढंच वाचले. भगवान शंकरांच्यावर बाण सोडला. मग भगवान शंकरांनी तिसरा डोळा उघडला आणि तिसऱ्या डोळ्याने कामाला काय केलं? जाळून टाकलं. तिसऱ्या डोळ्याने जाळलं म्हणून त्यांना मदनारी म्हणतात. म्हणून वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम म्हटलं. लाचकर म्हणून काम कोळसा केला. म्हणून असे असणारे भगवान शंकर, तो मी येथ न धरी भ्रांती काही, ते मी आहेत. या संबंधाने तू काही भ्रम ठेवू नकोस, संशय ठेवू नकोस. ते मी, तेच ते आणि तेच ते मी आहे. असं अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. तया ते मी माथा मुकुट करी. मग याहीवरी पार्था, मग यावरी पार्था माझ्या भजनी असता. तिथं काय भगवान शंकराचं वर्णनाची ओवी आहे का एखादी खालीवर? द्वैताच्या पहिलं तरी रिगोसरला भक्ती सुखा लागी. भगवान शंकरांचं वर्णन आलेल्या ओव्या समजा आपण 2-3 म्हटले आता ज्ञानेश्वरीतल्या. कोणाला आठवली तर सांगा एखादी आणखीन. म्हणजे जिथे भगवान शंकरांचं वर्णन माऊलींनी केलं आहे किंवा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केलं आहे. म्हणून तो मी येथे न करी भ्रांती काही, तिथे माझं ध्यान करायचं असेल तर भगवान शंकरांच्या मध्ये करा, माझी ती विभूती आहे. आणखीन यक्ष रक्षोगणा आतू, शंभूचा सखा तो धनवंतू, तो कुबेर मी हे अनंतू म्हणता झाला. आणि यक्ष आणि राक्षस आणि प्रमथादी गण, यक्ष आणि रक्ष आणि गण असे 3 शब्द वापरले ज्ञानोबारायांनी. यक्षांच्या मध्ये
राक्षसांच्यामध्ये आणि गणांच्यामध्ये. यक्ष रक्षो गणा आतू, ह्याच्यामध्ये कोण मी आहे? शंभूचा सखा जो धनवंतू, जो भगवान शंकरांचा काय आहे? सखा आहे, मित्र आहे आणि धनवान आहे. तो कुबेर मी अनंतू म्हणता झाला. तो कुबेर म्हणजे माझी विभूती आहे. या आळंदी महात्म्यात सांगत असताना आपण चरित्रकथेत सांगितलं, कुबेरांनी भगवान शंकरांना विचारलं, तुम्ही माझे मित्र आहात, माझं धन माझ्याकडे अक्षय राहील असं एखादं मला स्थान सांगा जिथे माझ्या धनाला नाश नाही. मग भगवान शंकरांनी सांगितलं, मी जिथे तपश्चर्या करतो, मी जिथे राहतो, या आळंदी नावाचं गाव आहे, इथे त्या ठिकाणी तुम्ही या आणि तुमचं धन ठेवा आणि तुम्हीसुद्धा इथे तपश्चर्या करा. आपल्याकडे कुबेर गंगा आहे, त्या कुबेर गंगेचा इतिहास आहे फार मोठा. जी ते धरण आहे त्या धरणाच्या खाली जे मिळते ती कुबेर गंगा आहे. म्हणून असे असणारे कुबेर धनवंत आहेत. धनवंत असणारे कुबेर, सगळ्या धनाचे मालक असणारे कुबेर भगवान शंकरांचे ते सखा आहेत. ती माझी विभूती आहे. आता आपण त्या दिवशीच विचार करून आलो आहे सगळा. ह्या विभूती सांगितल्या, याच्यात वेगवेगळ्या विभूती सांगितल्या. काही स्थावरामध्ये सांगितल्या, काही देवामध्ये सांगितल्या, काही वस्तूमध्ये सांगितल्या, अगदी द्यूत ही सुद्धा विभूती सांगितली, वाद सुद्धा विभूती सांगितली. या कशा करता ह्या सगळ्या विभूती सांगितल्या? ध्यान करण्याकरता हे सगळं चाललंय. आणि ध्यान करणारे जे लोक आहेत ते वेगवेगळ्या स्वभावाचे आहेत, वेगवेगळ्या अंतकरणाचे आहेत. सगळेच एकदम शुद्ध अंतकरणाचे आहेत का? रजोगुणी असतील, कोणी तमोगुणी असतील, कोणी सत्वगुणी. म्हणून काही सत्वगुणी विभूती आहेत, काही रजोगुणी विभूती आहेत. त्या विभूती त्याच्यात भगवंताला पाहायचं आहे. आता काही कुबेराची उपासना करणारे आहेत, त्यांना नारायण नको, त्यांना लक्ष्मी पाहिजे, असे आहेत ना. यक्ष राक्षसांची करणारे आहेत ना. यजन्ते सात्विका देवान, यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांशी राजसाहा. अरे काय श्लोक पाठ केले तुम्ही सांगा? भूत प्रेत गणांशान्ये यजन्ते तामसा जनाहा. सात्विक लोक असतील ते देवांची पूजा करणार, रजोगुणी असतील ते यक्ष राक्षसांची करणार, तमगुणी असतील तर भूत प्रेतांची करणार. मग आता तुम्ही राक्षसांची पूजाच करताय ना, राक्षसात माझी विभूती सांगतो त्यांची करा. म्हणजे हळूहळू तुम्ही माझ्याकडे याल. नाही तर नको त्या राक्षसांची पूजा करत बसाल, नको त्या यक्षांची पूजा करत बसाल, ध्यान करत बसाल. म्हणून यक्ष रक्षो गणा आतू, शंभूचा सखा जो धनवंतू, तो कुबेर मी हे अनंतू म्हणता झाला. तो कुबेर मी आहे. ध्यानच करायचं असेल, तुम्हाला पूजाच करायची असेल तर कोणाची करा? मग कुबेरांची करा. माझी विभूती आहे. मग आठा ही वसु माझारी, पावक तो मी अवधारी, शिखरा थिलिया सर्वोपरी मेरू तो मी. आणखीन 8 वसू आहेत. त्या 8 वसूमध्ये धर, ध्रुव, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्युष आणि प्रभास. त्या महाभारतामध्ये सुरुवातीला जी कथा येते, गंगेने म्हणजे 8 मुलांना ते ह्याच्यात 7 मुलांना टाकलं पाण्यामध्ये. बरोबर आहे ना काका? बरोबर आहे का? हां, 7 टाकले, 8वे भीष्माचार्य. ते वसू आहेत, आहे की नाही? मग त्या 7 का टाकलं पाण्यात? त्याची काय कथा आहे? हां हां, काय
नाही नाही, ह्या 8 वसूंना शाप आहे. वसूंना सुद्धा शाप होता, तुम्हाला मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागेल. त्या शापाची आता कथा मला आठवत नाही, कोणीतरी शाप दिला कुठल्या तर ऋषींनी 8 वसूंना. गंगेला तर शाप आहेच. गंगा स्वर्गात गेलेली असताना त्या राजाकडे पाहिलं, शंतनू का, आणि पाहिलं म्हणून शाप दिला की तुम्हाला मृत्यूलोकात जावं लागेल. पण मृत्यूलोकात काही वेळ थांबून तुम्ही परत वर येणार. आता मग ते 8 वसू होते, त्यांनाही शाप होता, तुम्हाला मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागेल. ते म्हटले इकडं तिकडं घेण्यापेक्षा गंगेकडे गेले. म्हटले आम्ही तुमच्या पोटी जन्माला येतो, पण आम्हाला ठेवायचं नाही, लगेच गंगेत टाकून द्यायचं, म्हणजे आमची मुक्ती होऊन जाईल. ते 8 वसू आहेत, त्यातले 7 गेले, पण एक 8वे वसू एक भीष्माच्या रूपाने राहिले. पण आता या ठिकाणी 8 वसू जे सांगितले, त्या 8 वसू माझारी पावक तो मी अवधारी म्हटले. पावक नावाचा वसू देवतांना हवी पोचवणारा, अपवित्रांना पवित्र करणारा आणि भगवंताचं मुख असलेला अग्नी, हे वसूच आहेत अग्नी भगवान. आणि ते अग्नी भगवान आमची काय आहे, विभूती आहे. म्हणून आपल्याकडे अग्नीची सुद्धा आपण काय करतो, पूजा करतो. पहिली चपाती झाली, भाकरी झाली, पूर्वीच्या काळामध्ये कुठं आहुती द्यायची, अग्नीत. भगवंताचा अग्निमुख आहे. भगवान परमात्मा भोजन करतो अग्नीच्या मुखातून. म्हणून अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. अग्निमुखी हवन करायला सांगितलं नाही आपल्याला. आपण तिथे मागे हा विषय आला तेव्हा बोलून आलो आहे, अग्नीची पूजा थोडी तरी आपण केली पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या एखादा कापूर लावला पाहिजे देवळासमोर. शक्य असेल तर आरती केली पाहिजे. शक्य असेल तर पूर्ण दिवसभर राहिला तरी चांगलं आहे. काहीकांच्या घरात अखंड दिवा चालतो. अग्नीची कृपा आहे. आपल्या 8व्या अध्यायात आपला हा सगळा विषय झाला आहे. देहीचा अग्नी जरी गेला, देह नव्हे चिखल ओला. अग्नीच्या सेवेने पूर्वीच्या काळात त्या अग्नी विजूच देत नव्हते म्हणतात. अग्निहोत्र असायचं, तो अग्नी विजत नव्हता कधीच. अजूनही काही ठिकाणच्या त्या अग्नी पेटलेले आहेत ते तसेच ठेवलेले त्यांनी. धुनी चालू आहे म्हणतात बाबाजीची. ते शिर्डीला धुनी चालू आहे, आणखीन अनेक ठिकाणी धुनी चालू आहे. कारण अग्नी जी आहे, 8ही वसू माझारी पावक तो मी अवधारी, ती भगवंताची विभूती आहे. आणि शिखराथिलिया सर्वोपरी मेरू तो मी. जेवढे काही शिखराने संपन्न असलेले पर्वत आहेत त्याच्यामध्ये मेरू पर्वत ही माझी विभूती आहे. मेरूचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत केलं ना. कुठं कुठं मेरू शब्द आलाय त्या ओव्या सांगा. हां बरोबर आहे, सांगा. दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसुता तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थो जो. ज्ञानीपुरुषाचं वर्णन करताना मेरूला आणलंय. इकडून दक्षिण इकडून वारा आला काय, उत्तर इकडून आला काय, तो अचल आहे हे सांगितलं. हां, मेरू जैसा गुणाचा यावा जावा, ढळे चळे ना पांडवा. गुण आले काय आणि गुण गेले काय. हो, मी एक एक सांगतो आता. सगळे गुण आले काय आणि गेले काय. कधी रजोगुण येईल, कधी तमोगुण येईल, कधी सत्वगुण येईल. गुण म्हणजे आपण आहे का. गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा गुणाचा यावा जावा. ते पूर्ण करा. गुणाचा यावा जावा, ढळे चळे ना पांडवा. तो ढळतही नाही. कशापासून ढळत नाही, आपल्या स्वरूपापासून. चळतही नाही. ढळे चळे ना पांडवा, मृगजळाचा हेलावा. मेरू जैसा मृगजळाचा हेलावा आला म्हणून मेरू हलला का, ढळला का.